खरं तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तेवर होती त्यावेळी 2022 साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि तो शासन निर्णय असाच होता की ज्या वर्षाची रिकव्हरी असेल त्या रिकव्हरीच्या आधारानं त्या वर्षाची एफआरपी निश्चित करावी। पण रिकव्हरी निश्चित करायला सीझन संपावा लागतो आणि अलीकडे साखर कारखाने बी हेवी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करत असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं सगळं ऑडिट करून तपासणी करायला अजून 4-5 महिने जातात। म्हणजे जवळपास त्या वर्षाची रिकव्हरी निश्चित व्हायला 1 वर्ष शेतकऱ्यांना 1 वर्ष उशिरा एफआरपीचं पेमेंट मिळतं। म्हणून या गोष्टीला आक्षेप घेऊन मी 2022 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची 2022 चा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि गेल्या अनेक वर्षापासून जी पद्धत चालू होती, आता एफआरपी पूर्वी एसएमपी होती तशी ती सुद्धा एसएमपी मागच्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं निश्चित केली जायची, तशीच परंपरा पुढे ठेवावी असा उच्च न्यायालयाचा आदेश होता। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऐकायला तयार नाहीत। त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव आणून स्वतःच्याच अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्याचं ऊस दर निश्चित करायचं धोरण ठरवायचा अधिकारासाठी म्हणून ती समिती स्थापन झाली आणि त्या समितीनं पुन्हा एकदा प्रयत्न तसा चालू केलाय, पण तो आम्ही हाणून पाडू। एक तर ही समितीच बेकायदेशीर आहे। ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊसाचा दर निश्चित करायचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे। राज्य सरकारला तो अधिकार केंद्रानं दिलेला नाही। असं असताना बेकायदेशीररित्या एक समिती स्थापन होते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण तर अजितदादा भलेही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील पण ते एका साखर कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत। म्हणजे ज्यांनी दर द्यायचा त्यांनीच समितीचं अध्यक्षपद घ्यायचं आणि त्या समितीमध्ये एकही शेतकरी नसावा याचा अर्थ सरळ सरळ शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी ही समिती स्थापन झालेली आहे। अगदी आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर जे आमच्या घरावर दरोडा टाकणार आहेत तेच त्या दरोड्याचा तपासणी करणार असतील तर न्याय कधीच आम्हाला मिळणार नाही। त्यामुळे ही आम्हाला समिती मान्य नाही। आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही आंदोलन करू, अजितदादांना गुडघे टेकायला लावू, पण हे आम्ही मान्य करणार नाही।